संगमनेरकरांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण सुरू झालाय सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअरचा भव्य मान्सून सेल. आकर्षक वन पीस, चुडीदार, वेस्टर्न ड्रेस आणि फुल सूट फक्त 300 रुपयांपासून. 5 ड्रेस खरेदी करा आणि 1 ड्रेस अगदी मोफत मिळवा. त्यासोबतच स्टायलिश जीन्स आणि ब्रँडेड टी शर्ट्स फक्त 100 रुपयांपासून. उत्तम गुणवत्ता, ट्रेंडी कलेक्शन आणि सर्वात परवडणारे दर फक्त सारिकामध्ये. मग आजच भेट द्या. सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर, बाजारपेठ, संगमनेर. सारिका म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये स्टाईल आणि प्रत्येक खरेदीत बचत. मोबाईल 9767 335 335. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली परिसरात रानडुकरानं 56 वर्षीय शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी ही घटना घडली. तर या हल्ल्यामध्ये शेतकरी तुळशीदास रामभाऊ गाडेकर यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून ते बालंबाल बचावलेत. तुळशीदास गाडेकर हे माहुली परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. सोमवारी सकाळी ते जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले. शेताच्या बांधावर गवत कापत असताना अचानक शेजारील शेतातून रानडुक्कर आलं आणि त्यानं गाडेकर यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गाडेकर यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यांनी आरडाओरडा केल्यावर त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तर जखमी गाडेकर यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना संगमनेर या ठिकाणी हलवलं गेलंय, अशी माहिती पांडुरंग गाडेकर यांनी दिली. आमचे चुलते तुळशीदास रामभाऊ गाडेकर यांना आज शेतामध्ये बांधावर गवत कापत असताना रानडुकरांनी हल्ला केला आणि गवत कापत असताना अचानक हल्ला केल्यामुळं त्यांच्या डोळ्याला अतिशय मोठ्या जखमा झालेल्या आहे, पाठीला जखमा झालेल्या आहे, हाताला जखमा झालेल्या आहे आणि मारण्याचा उपद्रव इतका मोठा होता. त्यांच्या हातामध्ये कत्ती असल्यामुळे ते वाचले, नाहीतर त्यांचा जीव गमावला. अशी परिस्थिती, भयानक परिस्थिती आमच्या चुलत्यावर झालेली आहे. तरी मी वन खात्याला विनंती करतोय, या रानडुकरांची आता तुम्ही वेळेत बंदोबस्त करा. जसा वाघाने जसा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तकलीफ करत आहे, तसं रानडुकरही मोठ्या प्रमाणात करत आहे. मानसिक तर शारीरिकदृष्ट्या तर असं इंजर्ड तर करतच आहे आणि शेतातही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे आणि शेतकऱ्याला अशा असंख्य संकटात जावं लागते. तेव्हा त्यांच्या उपचार आता आतमध्ये दवाखान्यामध्ये चालू आहे. त्यांना पुढील दवाखान्यामध्ये संगमनेरला आम्हाला आता घेऊन जावं लागणार आहे. हा अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण की वारंवार ह्या घटना घडत आहेत. गेली 6 वर्षाची ती हिस्ट्री आहे. पण इथून पाठीमागे काही वेळा थोडक्यावरून माणसं वाचलेली, पण आता पुन्हाच माणसावर पूर्ण त्या रानडुकराचा हल्ला झाला आणि त्याच्यातून ते अतिशय मोठ्या प्रमाणात जखमी झाले. दरम्यान माहुली परिसरात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रानडुकरांकडून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत पिकांचं नुकसान करणाऱ्या रानडुकरांकडून आता थेट शेतकऱ्यांवर हल्ले होऊ लागल्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रानडुकरांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागानं या गंभीर समस्येची तातडीनं दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माहुली परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जातीये. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.